ते रवाना होत आहेत. एका बाजूला विकेश खरपडे, याचं विश्लेषण करायचं झालं तर मग 1 ते 2 वेळा या सीझन मध्ये मॅन ऑफ द सिरीज घेण्याचा कारनामा त्याच्या नावावरती राहिलाय. एक जबरदस्त बॅटर म्हणून आज बघायला मिळतात. आणि त्यानंतर त्यांना साथ देण्यासाठी संतोष वळवी यांना सुद्धा आपण पाहताय. कारण की हे दोन बॅटर जे आहेत ना ते नक्कीच ओमसागर ब्राह्मणगाव संघाचे बाहुबली म्हणून ओळखले जात आहेत. आणि जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. हवी तशी फलंदाजी करावी लागेल. कारण की प्रथमतः संघनायकाने असं म्हटलं की आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू 3 षटकांमध्ये. मात्र समोरचा संघ सुद्धा मजबूत संघ आहे. विशाल घरत गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला बघायला मिळतात. सामन्याला सुरुवात होईल. आपल्याला नक्कीच बघायला मिळेल पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फलंदाजी होईल का हे देखील पाहिलं जाईल. स्ट्राईक एंड कडे आहेत मिस्टर संतोष वळवी आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मिस्टर विकेश खरपडे. पहिलाच बॉल मोठा पटका मारण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. पहिलाच बॉल जर बघितला आपण तर बरोबर 9:39 या ठिकाणी पडला गेलाय. आज थोडीशी उशिराने सुरुवात होते कारण की आज 8च संघ आपल्याला या मैदानावरती बघायला मिळणार आहेत. दुसरा बॉल ऑन साइडला खेळलाय. फाईन लेग पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. मात्र चेंडू 1 बाउन्स पद्धतीने निघून जाईल. सीमारेषा पार आलाय हा दमदार चौकार संतोष वळवीच्या बॅट मधून. या काय कारले डोंगरान आई माझी बसली मानान. या काय कारले डोंगरान आई माझी बसली मानान. बसली मानान करण्या भक्ताचं रक्षण. बसली मानान करण्या भक्ताचं रक्षण. थँक्यू सो मच डीजे. काय फटका होता. जबरदस्त चेंडू. शॉर्ट ऑफ प्लेन बॉलचा वापर केला गेला. थोडस नक्कीच ऑप्शनच्या बाहेर जाऊन या चेंडूला मात्र खेळलं गेलं ऑन साइडला 4 धाबांसाठी. पुढचा बॉल विशाल घरतचा. सेन्सिबल क्रिकेट स्वतःच्या फाऊल थ्रो मध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालंय. जबरदस्त बॉल इथून मात्र टाकला गेलाय. एक शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू टाकल्याच्या नंतर मात्र पुढे टाकलं गेलंय चेंडूला आणि एक जबरदस्त चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये विशाल घरतच्या माध्यमातून बघायला मिळतोय. इथून 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 4. चांगला चेंडू आहे मात्र बॅटला स्पर्श होणारा बॉल होता. एक धाव इथून मात्र निश्चित केली. शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये हा चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. हॅलो, एकच धाव मिळाली या चेंडूवरती आणि एका धाव्याने संघाची धावा संख्या 5 या अंकावरती आता मात्र बघायला मिळत आहे. 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक बघायला मिळत आहेत. मात्र विकेश खरपडे जास्त वेळ घेणार नाही आहेत. 3 षटकांचा मॅच आहे. एक धाव निश्चिती केली गेली आणि इथून मात्र चांगली फेकी थोडीशी खराब क्षेत्ररक्षणाची भूमिका अद्यावत करतात असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गोलंदाजानेही चेंडू सोडला होता. मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. एकच धावेवरती समाधान आहेत दोन्ही फलंदाज. बघता बघता जर बघितलं तर धावसंख्या इथून मात्र बघायला मिळाली ती म्हणजेच 6 धावा धावफलकावरती. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. मात्र इथून यस नो वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला समन्वय झालाय. स्वतः किरण बारात एसटी रक्षकाच्या भूमिकामध्ये होते. अक्षरशः त्या ठिकाणी धडपडले मात्र चेंडू त्यांना सापडला नाहीये. पण एक धाव ही 22च्या स्वरूपात पूर्ण केली. धावसंख्या 7 एक षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला बघायला मिळत आहे.
धन्यवाद डीजे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय जय बजरंग चषक 2026 आणि पालनपाडाच्या माध्यमातून हे जे आयोजन केलंय हे जबरदस्त पद्धतीचं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. एका बाजूला जर बघितलं तर पहिलीच मॅच आजच्या अंतिम दिवसातील ओमसागर ब्राह्मणगाव प्रथमतः फलंदाजी करत आहे आणि गोलंदाजी जर बघितलं आपण तर मग आझाद वसई हा संघ आपल्याला करताना दिसतोय. दरम्यान पहिलं षटक प्रगती पथावरती होतं, समाप्त झालं. षटकामध्ये धावा आल्या 7, 0 विकेट्स. गडी गमावलेला नाहीये ही जमेची बाजू, कारण की ह्या दोन फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये थांबणं अनिवार्य राहणार आहे, कारण की हे दोन मजबूत फलंदाज म्हणून ओळखले जातात. निखिल आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन समोर खेळल्यात. परफेक्ट, मात्र या चेंडूला एकदम बाणासारखा तीक्ष्ण मात्र या चेंडूला खेळलं होतं. मात्र दुसरे धावेचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आणि विकेश खरपडे धावचीच्या स्वरूपात झालाय बाद. पहिला धक्का टीम ओमसागर ब्राह्मणगाव संघाला. धन्यवाद डीजे. काहीच गरज नव्हती दुसऱ्या धाब्याची, कारण की विकेटचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं कुठेतरी कारणीभूत ठरलं असतं, कारण की विकेटच्या माध्यमातून फक्त ना फक्त 2 चेंडू त्याने पेस केले होते. कदाचित जर मैदानाच्या आतमध्ये थांबला असता तर काही धावा आल्या असत्या आपल्या संघासाठी. मात्र दुसऱ्या धाब्याची घाई केली आणि अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. पहिला धक्का लागलाय धावचीच्या स्वरूपात. लक्षात ठेवा पालनपाडा संघाचे व्हॉलंटियर्स, आपल्याला विनंती असेल की ज्या वेळेला सामना चालू आहे त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये गाड्या सोडू नका मित्रांनो, प्लीज विनंती असेल. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस, अक्षरशः अंतिम दिवसामध्ये येऊन ठेपलेली ही स्पर्धा आहे. चांगला फटका आहे, फक्त दिशा दिली या चेंडूला. फाईन एक पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स पद्धतीने चेंडूला कलेक्ट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या वेळेला फलंदाज झालाय बाद. येस नो वेट या तिन्ही गोष्टी क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं तर या तिन्ही गोष्टींना चांगला समन्वय करून तुम्ही क्रिकेट निश्चित खेळू शकता. मात्र कुठेतरी या तिन्ही गोष्टींचा वापर चांगल्या पद्धतीने झाला नाहीये, म्हणून तर प्रथमतः विकेश बाद झालाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात संतोष वळवी जे दोन्ही फलंदाज सलामीला गेले होते ते मात्र तंबूच्या आसऱ्याला येताना दिसल्यात. निखिलचं कौतुक असेल ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतात. प्रथमतः पहिलं षटक हाताळत असताना विकेट आल्या नव्हत्या, मात्र धावचीच्या स्वरूपात बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत ओमसागर ब्राह्मणगाव संघाला. धावसंख्या 9 आहे आणि इथून आता 2 फलंदाज म्हणजेच उत्तम दिंडा आणि अजय वसावला या 2 फलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करणं अनिवार्य राहणार आहे. पुढचा बॉल निखिल या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा बॅटची कडा, झेल ड्रॉप झालाय. अक्षरशः आझाद वसई संघाचा एसटी रक्षक म्हणजेच किरण बारात त्या ठिकाणी होते, त्यांच्या माध्यमातून झाले चूक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. इथून 1 धाव पूर्ण केली गेली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या डबल फिगर अंकावरती जाऊन पोहोचली 10. या अंकावरती आता स्कोर बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहे. अजय याच्या माध्यमातून ही 1 धाव पूर्ण केली जाते आणि इथून चेंडूंचा खेळ झालाय 3. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 3 षटकांचा मॅच आहे. जवळजवळ इथून
चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 9 आणि 9 चेंडूंमध्ये जरी 20 ते 25 धावा जरी आल्या तरी मात्र कुठेतरी चांगला स्कोर बोर्ड आपल्याला बघायला मिळणार आहे. चांगला बॉल आहे, जबरदस्त चेंडू, डॉट बॉल आलाय. निखिलने आता स्वतःला सावरल्या गेलाय. आतापर्यंत गोलंदाजी अंतिम जर बघितली तर सुंदर पद्धतीची बघायला मिळालाय. पुढचा बॉल ऑन साइडला खेळलाय, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, मला वाटते अमोल, आणि त्यांच्या माध्यमातून टिपलाय हा शानदार झेल. प्रशांत होते आणि त्यांच्या माध्यमातून टिपलाय हा शानदार झेल. पालखी निघाली राजाची, पालखी निघाली राजाची, या गणेश नगरात धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या आपल्याला बघायला मिळते फक्त ना फक्त 10 आणि हा षटक समाप्त झाल्यानंतर आपल्याला समोर बघायला मिळतंय पालखी पदयात्रा आणि ते नक्कीच दुसरं षटक समाप्त झाल्यानंतर मैदानाच्या आतमधून प्रस्थान करतील आणि कॅमेरामॅन प्रीत पाटील त्यांच्यावरती फोकस करतील. लक्षात ठेवा, कारण की पायी शिर्डीला चालत चाललेली पालखी आपल्याला बघायला मिळते. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. बाला मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ज्या फलंदाजांना चांगली कामगिरी करायची होती, त्यांच्याकडून अपेक्षा होती, त्या अपेक्षा भंग केल्यात पूर्णपणे ओमसागर ब्राह्मणगाव या संघानं. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा, आणि या वेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज या ठिकाणी झालाय बाद. बाला बॅक टू द आउट. काही दुखापत झाली असेल तर प्लीज लक्ष द्या व्हॉलेंटियर्स. धावत संख्या जर बघितली आपण तर फक्त ना फक्त 10, म्हणजे या षटकामध्ये आल्यात फक्त ना फक्त 3 धावा. पालखी येऊ द्या. धन्यवाद डीजे ओम साईराम. मैदानाच्या आतमधून नुकतीच पालखी या ठिकाणी जाताना दिसलंय.
दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती. देवा आता नवीन गेलेला फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये टिकणं फार गरजेची गोष्ट होती, कारण की ज्या अनुषंगानं फलंदाजी करते ओमसागर ब्राह्मणगाव संघ, अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलं गेलंय. विकेट्स जास्त लवकर डाऊन झाल्या आणि आता नवीन गोलंदाज करण आल्यात आणि करणने सुद्धा पहिला चेंडू हाताळत असताना डॉट बॉल टाकलाय. विनंती असेल बाहेरून आपण जायचं आहे. जे प्रेक्षक मैदानाच्या आतमधून येत आहेत त्यांना विनंती असेल बाहेरून या. यावेळेला ऑफ ब्रेक केला गेलाय. अक्षरशः अजयला सुद्धा हा चेंडू समजला नव्हता. शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 11 मध्ये जाऊन पोहोचली गेले. विकेश, मी म्हटलं होतं की विकेश आणि संतोष या 2 फलंदाजांचं थांबणं मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं होतं, कारण की तिथून धावा आल्या असत्या, मात्र त्या धावचीच्या स्वरूपात ज्या विकेट पडल्यात त्या कुठेतरी नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे ओमसागर ब्राह्मणगाव या संघाला. 2 चेंडूचा खेळ झालाय. जास्ती धावा खर्च केल्या नाहीयेत. प्रथमतः 7 धावा पॉवर प्ले मध्ये आणि त्यानंतर आल्या जवळजवळ 3 धावा दुसऱ्या षटकामध्ये, आणि या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं आहे. कारण राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा सातत्याने केला जातोय. हवेमध्ये बॉल आहे, उंच उडालाय, लांबी कमी, क्षेत्ररक्षक देतात त्या ठिकाणी हमी आणि टिपलाय हा सुसज्ज आणि नेत्रदीपक झेल. पुन्हा एकदा प्रशांत फ्रेम मध्ये येत असताना धक्का क्रमांक असणार आहे हा, म्हणजेच 5. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले. देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. धन्यवाद डीजे. ओमसागर ब्राह्मणगाव संघाचं जे प्रदर्शन होत आहे ते कुठेतरी चुकीचं होताना दिसलंय, कारण की खूप कमी वेळा आपण ज्यांना अशी फलंदाजी करताना बघतायत, अशी फलंदाजी जर बघितली आपण तर कधी होत नसते ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून. मात्र आज आपल्याला बघायला मिळत आहे की नक्कीच कुठेतरी कमी पडताना दिसलाय ओमसागर ब्राह्मणगाव हा संघ. सामना चालू असताना प्लीज वाहनं सोडू नका मित्रांनो, विनंती असेल पुन्हा एकदा कळकळीची. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस, आणि आजच्या दिवसामध्ये जर बघितलं तर एक्स्ट्रा मॅसेज आपल्याला नक्कीच खेळवायचे आहेत. चेंडूचा खेळ झालाय 3. करणने चांगली गोलंदाजी हाताळलाय. मोठा फटका पंडितच्या बॅट मधून, मात्र क्षेत्ररक्षक वडक कॅच. सेकंड अटेम्प्टला कॅच घेतलाय आणि हा रिले कॅच आपल्याला बघायला मिळालाय. सुंदर झेल. पंडित नवीन गेलेले फलंदाज होते. पहिला चेंडू पेस करत असताना मात्र मोठा फटका जरूर खेचला होता समोरच्या दिशेनं, मात्र कुठेतरी कमी पडला काही इंचांवरती आणि टिपलाय सुंदर असा झेल आझाद वसईच्या क्षेत्ररक्षकानं. आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज या ठिकाणी मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगदेव. तग धरून उभं राहत नाहीये कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज लवकर बाद झाल्यात, जसे जात आहेत तसे पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर येतात. 3 षटकांचा मॅच आहे. 3 षटकांमध्ये 40 धावा बनवायच्या होत्या आपल्याला, पण नक्कीच आपली धावसंख्या जी बघितली तर 11 धावा फक्त ना फक्त धावफलकावर हे बघायला मिळते. चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजेच 4. 2 चेंडू इथून टाकणं बाकी आहे. पुन्हा एकदा करण आणि नवीन गेलेला फलंदाज चांगदेव, याला आपण बघताय अनुभव असलेला खेळाडू आहे, भरपूर वर्षाचा तो मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काय घडलाय तर कदाचित इथे हॅट्रिकची संधी निर्माण झाली होती, मात्र कॅच ड्रॉप झालाय त्या ठिकाणी. डोक्यावरती हात आले अक्षरशः क्षेत्ररक्षकाचे, मात्र 1 धाव इथून निश्चित केली जाईल आणि धावसंख्या 12 या अंकावरती मात्र जाऊन पोहोचली जाईल. शेवटचा 1 बॉल शिल्लक, 12 धावा धावफलकावरती.
कुठेतरी कमी पडलाय ओमसागर ब्राह्मणगाव संघ. लो स्कोरिंग मॅच बघायला मिळत आहे. आता या वेळेला काय घडलंय काय बिघडलंय तर फलंदाज या ठिकाणी धाव येणार नाहीये कारण की डॉट बॉल असेल मग आणि या डॉट बॉलने इथून षटकाची समाप्ती झाली. पहिल्या डावाला इथून मात्र पूर्णविराम लागला गेलाय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना टॉस हरल्यानंतर ओमसागर ब्राह्मणगाव संघानं धावा बनवल्या धावफलकावरती 12 आणि 13 धावांचं आव्हान असणार आहे. एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. हे देखील दुसऱ्या डावामध्ये आपल्याला नक्कीच पाहिलं जाईल. तत्पुरती देऊया दोन संघनायकांना या ठिकाणी कॉल. टॉस केला जाईल. या पुढची मॅच आपल्या भेटीसाठी पुन्हा एकदा येते. एका बाजूला असेल एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा हा संघ आणि त्यांच्या जोडीला असणार आहे साईनाथ स्पोर्ट्स नवीनपाडा संघ. चला दोन्ही संघनायकांना विनंती असेल प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहा. या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. त्वरित या, वेळ न दवडता, कारण की आपण बघतोय पहिल्या इनिंग मध्ये आपण टॉस करतोय. नवीनपाडा संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहेत अविनाश जाधव. खूप खूप स्वागत असेल या क्रीडा नगरीवरती. एक चांगले खेळाडू, एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे बघितलं जातं. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचा संघनायक किंवा एखादा प्रतिनिधी जर आला असेल तर प्लीज आपण लवकर या. टॉस केला जाईल. धन्यवाद डीजे. रोशन चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला नवीनपाडा संघ आणि एका बाजूला आपण बघतोय वाकीपाडा संघ. 3 षटकांचा मॅच आहे, लक्षात घ्या. वाकीपाडा संघाचे संघनायक कौल देतील. छापा असा कौल आलाय आणि काटा आलाय, म्हणजेच टॉस जिंकलाय नवीनपाडा संघाने. दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. जास्त वेळ खर्च करणार नाहीये. प्रथमतः काय स्वीकारतील? फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. टॉस जिंकलाय नवीनपाडा संघाने. त्यांनी स्वीकारलाय प्रथमतः फील्ड गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाला. कुठेच जाऊ नका, पाहत रहा डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता जोडले गेल्यात व्हॉइस ऑफ आपल्याला बघायला मिळतं जुचंद्र, म्हणजेच ज्युनियर प्रशांत आदवडे ज्यांना संबोधलं जातं, आमचे लाडके समालोचक मिस्टर भावेश वनगा. थँक्यू. राहुल अंधेर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. मित्रांनो, शुभप्रभात. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत या जय बजरंग क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये. आणि आजचा अंतिम दिवस आणि मी भावचवनगा समालोचक जुचंद्र सर्वांचं स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. प्रथम गणरायाला वंदन करून त्याच्यानंतर आई चंडिके मातेला मतमस्तक होऊन मी भावचवनगा समालोचक जुचंद्र इथे मात्र आजच्या या शेवटच्या दिवशी समालोचनासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र आझाद वसई आणि ओमसागर बामणभाव या दरम्यान सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावर लावली जाते ती म्हणजे 3 षटकांमध्ये 13 धावसंख्या. पहिला चेंडू बघायचा झाला तर मात्र लेग स्टिक सोडून जाणार चेंडू. पंचांचा इशारा आलाय अवांतर धाव. म्हणजेच काय तर 1+1 म्हणजे 2 धावा. अगदी आपण बघू शकत आहात डिक्लेरेशन झोन आहे मागच्या साईडला आणि त्यामुळे थोडासा गोलंदाज आपण बघतोय थोडासा एक्स्ट्रा करण्याच्या प्रयत्नात तो मात्र अजून एक्स्ट्रा धाव देतोय. आणि या 2 धावांशी संघाचं खऱ्या तर मात्र एक्स्ट्राच्या रूपाने अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळते. यावेळेस अगदी स्वतःला झुकून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा चेंडू आपण बघू शकत आहात डिक्लेरेशन झोन मध्ये वाहतोय
आणि 2 धावांची जास्त काय मिळणार नाहीये. फक्त संघ थोडासा पुढे जातोय. धावसंख्या पुढे सरकते 4 या धावसंख्येवर. किरण बारात आणि फलंदाज आहेत करण अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक चालू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं कुठे ना कुठे बॅकफुटला ढकललं होतं आझाद वसई या संघाने. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा प्राप्त होत आहेत. या 2 धावांची धावसंख्या अजून पुढे जात असताना पाहायला मिळते. 6 या धावसंख्येवर पाहायला मिळते. नक्कीच व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी त्या जागेचा ताबा घ्यायचा आहे. कारण चेंडू जास्तीत जास्त आपण बघत आहात त्या दिशेने जात आहेत आणि त्यामुळे तुम्ही तिकडे एक एक्स्ट्रा खेळाडू तिथे पाठवून द्यायचा आहे. 2 पंच आपण बघू शकत आहात. एका बाजूला रुपेश दांडेकर आणि दुसऱ्या बाजूला जगदीश खरपडे हे 2 पंच आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा विकेश गोलंदाजी मार्कर राईट ओव्हर द विकेटने किरण साडी. यावेळेस हलक्याने मात्र चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु चेंडू आणि फळीचा कुठल्या प्रकारे संपर्क झाला नाहीये. आलाय चेंडू भरपूर उशिरानंतर डॉट चेंडू आलाय. खास करून मी संतोष वळवी याने देखील थोडंफार नाराज केलं प्रथम फलंदाजी करत असताना. त्याच्यानंतर विकेश देखील थोडासा लवकर बाद झाला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स केला गेलाय. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. सीमारेषा पाल आलाय किरणच्या बॅट मधनं चौकार. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकते. 10 या धावसंख्येवर पोहोचली जाते. आता मात्र 3 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. अगदी सहजरित्या या धावसंख्येला पाठला केला जातोय तो म्हणजे आझाद वसई या संघामार्फत. आपण बघू शकत आहात सिमेंट कॉन्क्रीटची ही पिच आणि लाभदायक फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्विच इट घातक फटका चेंडूला खेळला गेलाय. चेंडू मात्र आपण बघू शकत आहात डीप बॅकवर्ड पॉइंटला निघून जातोय सीमारेषा पार आणि अशा प्रकारे विजय संपादन केले जातंय आझाद वसई या संघाने. आणि ओम सागर बामणगाव संघ या स्पर्धेमधून नक्कीच परतीचा प्रवास करतोय. परंतु एनिवे तुम्ही ज्या दुसऱ्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला खेळ करा आणि तुम्ही तुमची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करा ही तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ शकतोय. तर नेक्स्ट मॅच एका बाजूला एकविरा वाकीपाडा आणि दुसऱ्या बाजूला सायना स्पोर्ट नवीन पाडा या दरम्यान सामना चालू होतोय.